विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। आताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी पीक विम्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या 3 वर्षापासून जो पीक विमा रखडला होता तो आता मंजूर झाला आहे आणि तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। तुम्ही अशा भरपूर दिवसापासून अपडेट ऐकले असताल की पीक विमा मंजूर झाला, परंतु पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आला नव्हता। आता रखडलेला 3 वर्षांचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता सरकारच्या माध्यमातून प्रत्येक एका हेक्टरसाठी 45,000 रुपये एवढा मोठा पीक विमा सरकारने मंजूर करून दिला आहे। 45,000 रुपये आणि पुन्हा 900 रुपये असा निधी आता राज्य सरकारने शेतकरी बांधवांना देण्यासाठी आज शिक्कामोर्तब केला आहे। मग शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, आज तर पीक विमा जमा होणार, परंतु अतिशय महत्त्वाचं म्हणजे गेल्या कित्येक दिवसापासून शेतकरी बांधवांनी पीक विम्याची वाट पाहिली। काही शेतकरी बांधवांना पीक विमा भेटला होता। 25% अग्रिम पीक विमा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना भेटला, आता त्या सुद्धा शेतकरी बांधवांना हा पीक विमा मिळणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आता 75% पीक विमा जो की रखडला होता त्याला आता मंजुरी भेटली आहे आणि शिक्कामोर्तब झाला आहे। आज सरकारच्या माध्यमातून अगदी 5 तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने हा निर्णय घेतला आणि तब्बल 16 जिल्ह्यामधील 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, अगदी 5 तासामध्ये या 16 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। आज पहिलाच टप्पा वितरित करण्यामध्ये येत आहे। गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही अशा चुकीच्या अपडेट ऐकल्या असतील की पीक विमा जमा झाला। ते व्यक्ती रोजच पीक विमा जमा करतात। कसल्याही अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। अगदी 1 मिनिटामध्ये आपण संपूर्ण पीक विम्याची यादी आता बघून घेणार आहोत। जर या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं तर मग तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। फक्त 5 तासाच्या आतमध्येच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। 45,900 रुपये एवढा मोठा पीक विमा सरकारने आता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा आता मेसेज येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये 45,000 रुपये जमा झाले। तर मग कोणते आहेत ते जिल्हे ते पाहून घेणं सुद्धा आता महत्त्वाचं आहे। पीक विम्याची दीर्घकाळ प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा ठरणार आहे। मागील काही वर्षापासून रखडलेल्या पीक विम्याचा शेवटचा टप्पा आज दुपारपासून वितरित करण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेवटचा टप्पा कशामुळे। तुम्हाला माहीत असेल 25% अग्रिम पीक विमा मागेच शेतकरी बांधवांना मिळाला होता। 25% अग्रिम पीक विमा काही शेतकरी बांधवांना भेटला तर काही शेतकरी बांधवांना भेटला पण नाही। परंतु आता राहिला तो म्हणजे की 75% पीक विमा, त्याचा आज पहिला टप्पा वितरित करण्यामध्ये येत आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 16 जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला। तर ती यादी आता आपण बघून घेत आहोत। बघा, सुरुवातीला आता आपण जिल्ह्यांची यादीच पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो। नंतर आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी तुम्ही पात्र आहात की अपात्र। बघा, सरकारने 2 ते 3 या ठिकाणी अटी पण घातलेल्या आहे, त्या अटी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपण जिल्ह्याची यादी बघून घेऊया। आता बघा, तुम्ही जर पुणे जिल्ह्यामधून जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा सुद्धा समावेश झाला। त्यानंतर अहिल्यानगर, बघा या जिल्ह्याबद्दल आपण बोलत आहोत। या जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत्या 5 तासामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे। जर तुम्ही या जिल्ह्यामधील जर असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण पिकानुसार मिळणारी रक्कम पुढे बदलणार आहे। हो शेतकरी बांधवांनो,
तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर तुम्ही पीक विमा भरताना कोणती पिकं नोंदवली गेली हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे, कारण पिकानुसारच तुम्हाला रक्कम मिळणार आहे. रक्कम थोडीशी बदलू पण शकते. मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला आता अधिकृत मंजुरी दिली आहे. बघा, स्वतः या ठिकाणी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून सुद्धा आता बँकांना आदेश देण्यामध्ये आले की अगदी 5 तासामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करा. काही तांत्रिक कारणामुळे हा निधी थांबला होता, परंतु सरकारने तातडीने आदेश काढून निधी सोडण्याच्या सूचना दिल्या आहे. येत्या 5 तासामध्ये 10 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकूण 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा वर्ग केला जाणार आहे. आता पिकानुसार मिळणाऱ्या रकमेचा आपण विचार करूया. यामध्ये शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही भात पिकाची लागवड केली असेल तर मग तुम्हाला 50,000 रुपये हेक्टरी जमा केले जात आहे. शेतकऱ्यांचे जर ज्वारी पिकाचे जर काय नुकसान झाले असेल तर त्यांना मागील 3 वर्षाचे मिळून 33,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. बाजरी पिकासाठी देखील 32,000 रुपये मदत आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी संपूर्ण पाहणं अतिशय महत्त्वाचे आहे. बघा, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे, त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा आणि सातारा जिल्हा, या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज दुपारपासूनच निधी वर्ग करायला सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून या भागामधील शेतकऱ्यांना आज मोठी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. आता तुम्ही म्हणणार, यावर्षी तर पाऊसच कमी आहे, मग पीक विमा कसा मिळणार? तर शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा या वर्षीचा नाही, म्हणजे की 2026-27चा हा पीक विमा नाही, तर हा पीक विमा 2023 वर्ष, 2024 वर्ष आणि 2025 वर्ष या वर्षीचा पीक विमा आता शेतकरी बांधवांना आज जमा केला जात आहे. आता बघा, सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजची बातमी सर्वात मोठी आहे, कारण त्यांना हेक्टरी 55,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्याला सर्वात जास्त म्हणजे की 60,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर झाली असून ती आता खात्यामध्ये येणार आहे. जर तुम्ही तूर पिकाची लागवड केली असेल तर तूर पिकाला 47,000 रुपये नुकसान भरपाई पीक विमा आता जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, यादीनुसारच हा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. तुम्ही कोणती पिकं लावली होती यावर तुमचा पीक विमा अवलंबून आहे. तर मग आता तुम्ही म्हणणार, एवढा मोठा पीक विमा कसं काय मिळू लागला? तर बघा, याचं कारण आहे, तुम्हाला 2023 पासून पीक विमा भेटलेला नाही. 2023 वर्ष, 2024 वर्ष आणि 2025 वर्ष या 3 वर्षांचा मिळून एकत्र पीक विमा आता देण्यामध्ये येत आहे. आता बघा, मराठवाड्यामधील यवतमाळ आणि परभणी या 2 जिल्ह्यामधील शेतकरी खूप दिवसापासून या निधीची वाट बघत होते. अखेर त्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असून आता येत्या 5 तासामध्ये हे पैसे मिळणार आहे. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून या जिल्ह्यामधील याद्या आता स्पष्ट झाल्या आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. सरकारने मूग आणि उडीद पिकांसाठी आता अनुक्रमे 28 आणि 25,000 रुपये हेक्टरी मदत मंजूर केली आहे. बघा, मका पिकाचे जर तुमचे नुकसान झाले असेल तर अशा शेतकरी बांधवांना 36,000 रुपये फक्त 5 तासाच्या आतमध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता शेतकरी बांधवांनो, हा निधी फक्त त्याच शेतकरी बांधवांना मिळणार ज्यांचं की आधार लिंक आहे. केंद्र सरकारचा सुद्धा या पीक विम्यामध्ये मोठा भाग आहे, कारण की केंद्र सरकारने सुद्धा आता निधी सोडला आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारच्या एकत्रित प्रयत्नामुळे आता शेतकरी बांधव समाधानी दिसत आहे. बघा, उत्तर महाराष्ट्रामधील पुढील जिल्हे सुद्धा पाहून घेणं आता गरजेचं आहे. बघा, उत्तर महाराष्ट्रामधील नंदुरबार जिल्हा, त्यानंतर अकोला जिल्हा, या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देखील आज पीक विम्याचं वितरण होणार आहे. त्यासोबत बीड जिल्हा आणि जालना जिल्हा
या जिल्ह्यामधील याद्या आता सरकारने अधिकृतपणे जाहीर केल्या आहे. ज्या शेतकरी बांधवांचे नाव पात्र यादीमध्ये आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज संध्याकाळीपर्यंत का होईना परंतु पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. मग पात्र शेतकरी बांधव कोण आहे आणि अपात्र कोण आहे हे सुद्धा माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. तर आता फक्त लक्षपूर्वक बघत चला. या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 75% सरसकट अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. बघा, पहिला टप्पा 25% यापूर्वी जमा झाला असून आता उर्वरित 75% निधी आता दुसऱ्या टप्प्यामध्ये सरकारने देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामधीलच आज पहिला टप्पा वितरित केला जात आहे आणि शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, यादी अतिशय महत्त्वाची आहे. संपूर्ण यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका. तर मग आता बघा, कोकणामधील सिंधुदुर्ग जिल्हा, त्यानंतर रायगड, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आज पीक विमा जमा होण्याची दाट शक्यता आहे. येथील भात पिकासाठी सरकारने विशेष निधी मंजूर केला असून या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी त्यांचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे की नाही याची खात्री करून घ्या. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे बघा. लातूर आणि नांदेड यांसारख्या दुष्काळी भागामधील शेतकरी बांधवांसाठी देखील हा विमा आता मोठा आधार ठरणार आहे. मागील काळामध्ये पाऊस न पडल्यामुळे झालेल्या नुकसानाचा समावेश देखील या पीक विम्यामध्ये करण्यामध्ये आला आहे. म्हणजे की काही ठिकाणी दुष्काळ पडला होता, काही ठिकाणी अतिवृष्टी होती आणि यावर्षी तर पाऊसच खूप कमी आहे. आता बघा, शेतकऱ्याला त्यांच्या नुकसानीनुसार 10 ते 40 हजार रुपयांपर्यंत पीक विमा फक्त 5 तासाच्या आतमध्ये जमा करण्याचा निर्णय आता शासनाच्या वतीने घेण्यामध्ये आला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने तुम्हाला काही कामे करायची सांगितली होती. ती कामे तुम्ही केली आहे का? जर ती कामे तुम्ही केलेली नसतील तर मग खूपच मोठी अडचण येईल आणि तुमचा पीक विमा पुन्हा एकदा रखडू शकतो. तर कोणती आहेत ती कामे? ती कामे तर आपण पुढं बघूनच घेऊया, परंतु सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. आता बघा, यादीमध्ये विदर्भामधील चंद्रपूर जिल्हा, त्यानंतर नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रामधील इतर तालुक्यांची माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने एकूण 3,178 कोटी रुपयाचा हा निधी दुसऱ्या टप्प्यासाठी मंजूर केला आहे. यामुळे लाखो शेतकरी कुटुंबाची आर्थिक चणचण आता दूर व्हायला मदत मिळत आहे. तर शेतकरी बांधवांनो, नैसर्गिक संकटांना तोंड देण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे. आज संध्याकाळपर्यंत बहुतांश पात्र शेतकरी बांधवांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात होईल. जे शेतकरी या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस खरोखरच आनंदाची बातमी घेऊन आला आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्याही खोट्या माहितीवर किंवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपली यादी ग्रामपंचायतीमध्ये तपासा आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवनवीन अपडेट जर तुम्हाला पुढे देखील बघायचे असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काही कामे सरकारने करायची सांगितली होती ती तुम्ही पूर्ण केली का? आता ती कामे म्हणजेच की तुमच्याकडे फार्मर आय.डी. कार्ड असणं गरजेचं आहे. तुमची KYC असायला पाहिजे आणि तुम्ही गेल्या 3 वर्षामध्ये कोणत्याही एका वर्षी पीक विमा भरलेला असावा, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये अगदी 5 तासाच्या आतमध्ये पीक विमा जमा होणार. हो शेतकरी बांधवांनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.